आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी। आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे, 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात। त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले। नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला। आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे। आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत। आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2,000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील। माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली। शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील, माझ्या बहिणी करत असतील। कारण परिवार कसा चालवायचा, कशी काटकसर करायची, त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही। माझे भाऊ इकडे बसलेले आहेत, आपण सगळे बाहेर असतो, पण घर चालवणारी आपली भगिनी असते, बहीण असते। आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदी होईल, विक्री होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल। आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय, हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान। आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल। आपला देश महासत्ता, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे। आणि म्हणून 11व्या नंबरवरून 5व्या नंबरला आपण आलो। आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या नंबरला आला पाहिजे। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील $1 ट्रिलियन आपलं स्वप्न आहे, आपला गोल आहे, तो अचीव करण्यासाठी अशाच योजना, या योजना कामी येतील।